सर्वांना सूचित करण्यात येत आहे या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये प्रियदर्शी जे.के. नरवडे बाबा यांचा जलदान विधी हा कार्यक्रम संपन्न होत आहे। नरवडे परिवारातील यांचे चिरंजीव आणि सुनबाई उषाताई संजय नरवडे यांनी सुरुवातीला येऊन आपले आदर्श तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपांचं पुष्पधूप दीपाने पूजन करायचं आहे। तद्वतच जे.के. नरवडे बाबा यांच्या प्रतिमेचं सुद्धा पूजन करायचं आहे। चालू बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। यानंतर उपासिका छायाताई बाबासाहेब नरवडे यांनी पूजा करायची आहे। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। यानंतर रसिक संजय नरवडे यांनी पूजा करायची आहे। अभिलाष बाबासाहेब नरवडे, विजया प्रभाकर गंगावणे, मनोज नरवडे, वाल्मिक नरवडे यांनी सुद्धा पूजा करायची आहे। हंस नरवडे, संगीता सुनील आरके, शारदा मौलिक दांडवी ज्यांचे नाव घेतले त्यांनी एकेकाने येऊन पूजा करायची आहे। विजया प्रभाकर गंगावणे। त्यानंतर सर्वांनी हात जोडायचे, 3 रत्नांना सर्वांनी अभिवादन करायचं आहे। मी म्हणतो त्याप्रमाणे सर्वांनी 3 रत्नांना अभिवादन करायचं आहे। अरहं सम्मा संबुद्धो म्हणा। भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। याचना येते कोणाला? यमहं वदामि तं वदेथ नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि त्रिशरणागमनं सम्पूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि
कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि ईशरणेन सदीपं सुशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेथ साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि तर तिकडे चाललं ते तो अभी जो है हम लोग परिक्रम बात करेंगे जो उसके नाम पे, तो आप लोग आराम से सांस से भेजिए। सर्वांनी विनम्रपणे छातीशी हात जोडून बसायचं आहे। सर्वांनी विनम्रपणे छातीशी हात जोडून बसायचं आहे। जे खुर्चीवर बसलेले त्यांनी पायातील पायतन काढून ठेवले पाहिजे। नमो तस्स भगवतु अरहतु सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतु अरहतु सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतु अरहतु सम्मा सम्बुद्धस्स इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसधम्म सारथि सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि स्वाक्षातु भगवता धम्मो सन्दिठिको अकालिको यही पस्सिको उपनायिको पश्चातं वेदितव्यो विनियोगितं धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि उपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुष्कराः एष भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयोऽञ्जलिकरणीयम् अनुत्तरं पुण्यं खेतं लोकस्याति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि वन्दामि चैत्यं सर्वठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबुद्धिं बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले सिन्धुः सब्बारि विजयङ्गका पातु सब्बयुक्तं सत्तं वन्दितं बोधिपादपं इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजितम् अहं प्रीते नमस्यामि बोधिराजा नमस्ते यस्सानु भावतु यक्खं निवदस्यन्ति भीषणं यम्मी चैवानुयुज्यन्तु रतिं दिवमतन्दितो सुखं सुपति सुतोषं पापं किञ्चिन्न पश्यति एवमादिगुणोपेतं परितं तं धनामुह्यं करणीयमत्तकुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसमेषन्
सकुजुच सुजुचम सुवचुच संभुअनितिमानि संतोषकोच सुबरुषम अपकिचोच सल्लहुकौतियम संतिरियोच निपुकुचम अपगभ्भो कुलेस्वर्णगिद्धुवम न च कुदं समाचरे किंचिम हेन वेणु परे उपवरीयम सुखिनो अखेमिनो हन्तु सभ्ये सत्ता भवन्तु सुखिदत्तम यं किंचिपानभूतधियं तथा वा तावरावानमशेषं दीघावायि महान्तावा मज्जिमारसकानुगतुलं दीठावायि वा दीठा एचदुरे वसन्ति अविदुरेयं भूता वा संभवे शिवं सभ्ये सत्ता भवन्तु सुखिदत्तं न परो परनिको वेत्रयं नातिमयीतगन्धजन किञ्चियं व्यारोसनापरियसंयं नयमय्य सदुःखमिच्छेयं मातायतानियं पुत्रियम् आयुषा एकपुत्रमनुरक्ष्यम् एवं सर्वभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मेतं च सर्वलोकस्मि मानसं भावये अपरिमाणं उदं अदोचतिर्यच्छम् असंबाधं अवीरं असपत्तं तीर्थं शरं सिन्धुवं सयानुयावतस्य विगतमिदुयम् एतं सतियधिष्ठेयं ब्रह्ममेतं विहारयितमहं दिट्ठी चानुभवं शीलवादस्सनेन सम्पन्नं कामेषु विनयेदं न हि जातु गब्बसेयं पुनरितीति एतेन सच्चवज्येन सोतिते होन्तु सब्बदम् एतेन सच्चवज्येन सब्बदुःखा सब्बभयं सब्बरोगा विनाशतुम् एतेन सच्चवज्येन भूतु मे जयमङ्गलं तीयम् अविद्यापच्चया संखारं संखारोपच्चया विज्ञानं विज्ञानपच्चयं नामरूपं नामरूपपच्चयं सलायतनं सलायतनपच्चया पच्चयं वत्सपच्चया वेदना वेदनापच्चया तन्हं तन्हापच्चया उपादानं उपादानपच्चया भवं भवपच्चया जाति जातिपच्चया जरा मरणं सुखपरिदेव दुःखधर्मनस्सुपायासं सम्भवन्ति एवमेतस्य केवलस्य दुःखकन्दस्य दुःखसमुदयोऽतीति अविद्यायुते वासिसविरागनिरोधं संखारनिरोधो संखारनिरोधं विज्ञाननिरोधो विज्ञाननिरोधं नामरूपनिरोधो नामरूपनिरोधं सलायतननिरोधो सलायतननिरोधं पत्सनिरोधो पत्सनिरोधं वेदनानिरोधो वेदनानिरोधं तन्नानिरोधो तन्नानिरोधं उपादाननिरोधो उपादाननिरोधं भवनिरोधो भवनिरोधं जातिनिरोधो जातिनिरोधं जरामरणं सुखपरिदेव दुःखधर्मनस्सुपायासं सनिवृद्धन्ति एवमेतस्य केवलस्य दुःखकन्दं पवित्र मार्गावरती आरूढ असणारा पूजनीय भिक्खू संघ या बुद्ध धम्म संघाला त्रिवार वंदन करून तथा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण आज या ठिकाणी कालकथित आमचे जवळचे साधक नरवडे बाबा जयराम काळूजी नरवडे बाबा तर यांनी 8 तारखेला सकाळी किती वाजता 11 वाजता त्यांनी सुखपूर्वक आपलं शरीर त्यागलेलं आहे, शांतीपूर्वक शरीर त्यागलेलं आहे। तर महत्वाचा जो मुद्दा आहे, तथागत भगवान बुद्धाने
भगवान तथागताने जो अनित्यबोध सांगितलेला आहे, तर हे ध्यान करता करता जी ध्यानाची अवस्था असते, तर त्या ध्यानाची जी अवस्था आहे तर त्याला अनित्यबोध म्हणतात. आणि तो अनित्यबोध जर पुष्ट झाला मनुष्यामध्ये, तर त्या व्यक्तीला जीवन जगण्याची कला शिकतो. विपස්සना म्हणजे काय नेमकं समजून घ्या. थोडस श्वासाला जाण, काहीचे डोळे उघडेच राहिले तर त्यांनी 45 दिवस शिबिर केलं. किती दिवस? 1.5 महिना. 1.5 महिन्याचं शिबिर केलेलं आहे. इथं 5 मिनिटं डोळे बंद करू शकत नाही. मग 1.5 महिन्याचा जो कालावधी आहे, तर हा फार मोठा कालावधी आहे. तर एवढे दिवस त्यांनी त्या इगतपुरीला जाऊन 1.5 महिन्याचा कोर्स केला. त्यांच्यासोबत 1 महिन्याचाही कोर्स मी केला, 20 दिवसाचा केला, सती पठाण, आणखी असे शिबिर केले, सेवा दिली त्यांनी. तर अशा प्रकारे त्यांनी जीवन जगण्याची कला हस्तगत केली. काय केलं? जीवन जगण्याची कला. कारण बाबाला चालता येत नव्हतं, पण बाहेर फिरता येत नव्हतं, तरी पण ते अस्वस्थ नव्हते. नाहीतर काही लोक काय एकुलगोंडेपणानं ते काय करतात, चिडचिड करतात, काय काय करतात, नाही का? पण ते मात्र ध्यान करायचे. आणि त्यांचे सुनबाई आणि मुलगा त्यांनी खूप त्यांची सेवा केली. जसं भगवान बुद्ध म्हणतात, माता पितू उपठानंग पुत्र दारस संग हो अनाकुळाच कम म्हणता एतांग मंगलम उत्तमंग. माता पित्याची सेवा करणं आणि पत्नी पुत्राचं भरण पोषण करणं हे गृहस्थाचं ते आद्य कर्तव्य आहे. त्यातून त्याचं ते उत्तम मंगल आहे. तर असं 38 मंगलामध्ये भगवान तथागतांनी सांगितल्याप्रमाणे हे बाळू भाऊ आणि त्यांची पत्नी आणि यांनी चांगली सेवा केली. इथं जसं पाहतो तर ते कायम इकडेच राहायचे आणि कायम इथंच राहिले. त्याने या कुटुंबाने त्यांच्या आईची सुद्धा चांगली सेवा केली, की आई सुद्धा इथेच गेल्या. आणि हे नरवडे बाबा सुद्धा त्यांनी अशा प्रकारे आपलं शांतीपूर्वक शरीर त्यागलेलं आहे. तर धम्माचे संस्कार हे अत्यंत महत्वाचे आहे, म्हणून ते आत्मसात केले पाहिजे. आणि आजकालची परिस्थिती फार वेगळी आहे. बऱ्याच ठिकाणी माता पित्याची अवहेलना होते, त्यांना सांभाळल्या जात नाही. आणि त्यांनी इतक्या खस्ता खाल्लेल्या असतात. कारण माता पित्याचे ऋण कशालाही फिटत नाही. माता पित्याचे ऋण ते जर धार्मिक नसतील, त्यांना धर्माच्या मार्गावरती लावणं, ते जर शीलवान नसतील तर शीलाच्या मार्गावरती लावणं, ते पुत्राचं आद्य कर्तव्य. आणि दानी नसतील तर त्यांच्याकडून दान कर्म करून घेणं हे अत्यंत महत्वाचं असतंय. कारण दानंग धानंग ही दानाची पारमी ही प्रथम पारमी आहे. म्हणून दानंग धानंग मनुष्यानंग दानंग दुर्गती निवारणं. दान हे मनुष्याला दुर्गतीकडे कदापि जाऊ देत नाही. आता बघा या मावल्या किती चांगल्या आहेत बघा, त्या तिथं चर्चा करीत बसलात. ते काय महत्वाचं बोलवाले भंतेची घेणदेण नाही त्यात. तर हे आपसात बोलणं फार वाईट परिस्थिती आहे. जरा शांत बसाव ना. तर ह्या धम्माच्या गोष्टी ऐकायला नको आहे. बाकीचं काही गाणे बिणे असले तर जास्त मन लावून ऐकतील, पण इथं धम्माच्या ज्या गोष्टी आहे या ऐकणं कठीण होत आहे. कारण कसं आहे, आग असते का नाही, जी आग असते ती आतमध्ये आमच्या आग जळती आहे आणि बाहेर आग जळती. तर बस मग ती बाहेरची आग आणि ही आग, बस मग काही हरकत नाही. मात्र इथं आग जळती आहे, तिथं ही भगवान तथागताची जी वाणी आहे तर हे एक पाण्याच्या स्वरूपात आहे की ते अग्नी विझवायचं काम करते. तर हा अनेक जन्माचा, हा क्रोधाचा अग्नी आहे, हा द्वेषाचा अग्नी आहे, हा कामाचा, हा आणि अनेक प्रकारच्या तृष्णा आहे. तर ह्या तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णा, काम तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णा
या 3 प्रकारच्या तृष्णा, तर या तृष्णा मात्र याचा नायनाट करण्यासाठी या बुद्ध धम्माचा संघाचा आपण त्याला आत्मसात केलं पाहिजे, धम्माला धारण केलं पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण तृष्णेमुळं दुःख भोगावं लागतंय आणि अनेक जन्म जे घ्यावे लागते. तर हे जसं आता शेवटची गाथा भंतेजीने म्हटली, अनेक जाती संसारण संदा विसंग आणि बिसंग. तर अनेक जन्मामध्ये हे कोण म्हणताय? हे बुद्ध म्हणतात, ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केलंय ते म्हणतात की अनेक जन्मात फिरत राहिलो, पण शेवटी हे घर करणाऱ्या तृष्णे तुला मी पाहिलं आणि आता घर बनवू देणार नाही. घर बनणं म्हणजे काय? तर हे जन्म आणि मरण. आता मरण झालं की लगेच काही त्याच्या चित्ताची चेतनेनुसार, त्याच्या पुण्यकर्मानुसार किंवा अकुशल कर्मानुसार ते तिथं जन्म प्राप्त होतो. ज्यांनी कुशल कर्म केला त्यांच्या सुगतीच्या भूमीत जन्म होतो आणि ज्यांनी अकुशल कर्म केलं तर त्यांचा मात्र दुर्गतीच्या भूमीत जन्म होतो. म्हणून प्रियजन हो, तुम्ही कुशल कर्म करीत राहावं. भगवान तथागताची वाणी जी आहे हे 5 शील आहेत. या 5 शीलाचं गृहस्थी जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. त्याही पुढे जाऊन अष्टशिलाचं पालन केलं पाहिजे. त्याही पुढे जाऊन मनात आलं पाहिजे गृहस्थांच्या की मी 10 दिवस चिवर घेऊन एक निष्क्रमण पारवी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.